नमस्कार. रतन खत्रीचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्रभर त्या मृत्यूची चर्चा सुरू झाली. एक मटका किंग रतन खत्री आणि त्याचा मृत्यू हा महाराष्ट्रासाठी खरोखरच चर्चेचा विषय होता. कारण मटका ही गोष्टच अशी आहे की जी अर्ध्याधिक महाराष्ट्राला परिचयाची, औत्सुक्याची आणि नवलाईची आहे. खरं तर मटका आणि सामान्य माणूस यांच्या जीवनाचा संबंध खूप मोठा आहे. पण त्याहीपेक्षा एक वेगळी कथा सांगायला मी तुमच्या समोर आहे. ती म्हणजे रतन खत्री आणि माध्यम अर्थात प्रसार माध्यम म्हणजेच वर्तमानपत्र यांचा संबंध कसा जवळचा आहे. खरं तर 1960च्या दशकात वयाच्या 33व्या वर्षी मटका नावाचा धंदा रतन खत्रीनं सुरू केला आणि 1964ला म्हणजे अवघ्या 4च वर्षात त्यानं स्वतःचा मुंबई मटका सुरू केला. खरं तर हा मटक्याचा व्यवसाय म्हणजे एक लॉटरीचा व्यवसाय, अनधिकृत लॉटरीचा व्यवसाय. पण रतन खत्रीच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी या धंद्यावर प्रचंड प्रेम केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. माझ्या गावात एक छोट्या खोक्याच्या दुकानामध्ये अंतर्वस्त्र विकण्याचं एक कपड्याचं दुकान होतं. त्यांच्या 2 मुलांना याच्या मटक्याचा नाद होता आणि अचानक त्या दोघांनी एक मोठं कपड्याचं दुकान आणि एक चपलांचं दुकान टाकलं. लोकात चर्चा अशी होती की त्यांना मोठा मटका लागला आणि त्यातच खूप पैसे मिळाले, लाखो रुपये मिळाले असं लोक म्हणायचे. कधी कधी त्यांचा धंदा बुडायचा, कमी व्हायचा तेव्हा मटक्यात बुडाले असं म्हणायचे आणि चांगला झाला की मटक्यात पैसे आले असंही म्हणायचे. एकूणच त्यांचा धंद्यातलं वर खाली होणं हे मटक्यावर अवलंबून आहे असंच त्या काळातलं चित्र होतं. या मटक्यांमध्ये अनेक जण बुडाले, अनेक जण मोठे झाले. पण वर्तमानपत्र आणि मटका याचा संबंध मात्र अगदी जवळचा राहिला. म्हणजे मी सुरुवातीला बातम्या छापायचो की मटका चालू आहे, अवैध मटका चालू आहे, तेव्हा PI माझ्यावर प्रचंड चिडायचे. बाकीचे छापत नाही, तू कशाला छापतो असं म्हणायचे. खरं तर कमी वयात पत्रकारिता सुरू केलेली असल्यामुळे त्या काळात मटक्याशी संबंध काय हे लक्षात येत नव्हतं. पण हळूहळू ते कळायला लागलं. पुढे मी 3 वर्तमानपत्रात नोकरी केली ज्यामध्ये मटक्याचे आकडे नियमितपणे छापले जात होते. खरं तर सोलापूरला असताना गाजूल नावाचा एक व्यक्ती होता जो ह्या सगळे आकडे घ्यायचे आणि छापायला द्यायचे असं काम करायचा. पुण्यनगरीत असताना फोके नावाचा एक व्यक्ती होता जो हे आकडे द्यायचा आणि छापायला द्यायचा. पण गंमत अशी की ही आकडे घेणारी आणि खेळणारी जी शेड्युलिंग डिपार्टमेंटची माणसं होती ती मात्र कायम लोकांच्या उसनवारीवरच जगत होती, कर्जावरच जगत होती. यांना कधीच मोठं होता आलं नाही. पुण्यनगरीतले काही किस्से तर खूप छान आहेत. पुण्यनगरीत असताना बीडवरून काही लोक गाडी करून माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की पुण्यनगरीत येणारा आकडा हा कन्फर्म असतो, तुम्ही 11:15 वाजता आम्ही तुम्हाला फोन करू किंवा 12:10 कमी असताना आम्ही तुम्हाला फोन करू, तुम्ही तो आकडा आम्हाला सांगायचा, मग आम्ही आकडा लावू, याच्या बदल्यात तुम्हाला काही पैसे पाहिजे असतील तर सांगा, ते ॲडव्हान्स देऊन जातो. अगदी लाखभर रुपये द्यायची त्यांची तयारी होती. गंमत अशी की हा आकडा 12 नंतर येतो हे त्यांना पण माहीत नव्हतं. त्यांना वाटायचं की आधी येत असेल दैनिकाच्या कार्यालयात आणि त्यांना कळल्यामुळे आपल्याला तो लावता येईल. मी त्यांना म्हटलं सुद्धा की बाबा मला जर आधी आकडा कळला असता तर आम्ही तो लावला असता आणि आम्ही श्रीमंत झालो असतो. आणि हेही सांगितलं की जी जी म्हणून ही मंडळी आकडे घेतात ती सगळी कर्जबाजारी आहे. एवढ्यावर लोकांचा विश्वास कुठे बसणार आहे. ते वर्तमानपत्रातल्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे ज्यांच्या याच्यामध्ये वर्तमानपत्रात मटक्याचे आकडे येतात त्या प्रत्येक गोष्टीत मटक्याचा आकडा शोधायचा प्रयत्न करतात. आमचे एक वात्रटिकाकार आहेत, कवी मित्र आहेत, सूर्यकांत डोळसे. त्यांना मी नेहमी फोन करून सांगायचो की तुमच्या वात्रटिकांमधून लोकांना आकडा कळतो आणि तो आकडा लोक लावतात. माझ्या गावातून सुद्धा डोळसेंचा फोन नंबर द्या, वेगळा नंबर असेल तर द्या असं सांगायची. त्यांनाही कदाचित अशा अनेक ऑफर गेल्या असतील. सोलापूर तरुण भारतला असताना पोरे ब्रदर्स व्यंगचित्र छापायची. त्या व्यंगचित्राच्या मध्ये लोक खालून वरून वाकून झाकून असं वेगवेगळ्या ठिकाणी बघायचे आणि त्यात कुठे मटक्याचा आकडा मिळतोय का हे तपासलं जायचं. म्हणजे एकूणच व्यंगचित्र काय किंवा वात्रटिका काय या सगळ्यात मटक्याचा आकडा शोधण्याचं एकमेव काम असायचं. असं म्हणतात की मटक्याचे आकडे छापणं कायदेशीरदृष्ट्या बंद केल्यावरती वर्तमानपत्रांचा खप 30% खाली उतरला होता. इतका प्रभाव मटक्याचा वर्तमानपत्राच्या वरती आहे. काही जण दावा करतील की आम्ही अजिबात छापत नव्हतो, पण काही जण असे आहेत की ते छापल्याशिवाय राहत नव्हते. एवढंच काय, मटक्याची आकडे सांगणारे आणि त्याची अंदाज बांधणारे अनेक साप्ताहिक सुद्धा विकली जातात. बसस्टँड मधली साप्ताहिक जेव्हा लोक 2 रुपये 3 रुपयाचं वर्तमानपत्र घेत नव्हती त्या काळामध्ये
10,000 रुपयाची अंदाज व्यक्त करणारी साप्ताहिक बिनबोबाटपणे विकली जात होती. बसस्टँडवरची दुकानं याच साप्ताहिकांसाठी प्रसिद्ध होती. म्हणजे कालीगंगा, पोलीस टाइम्स, संध्यानंद किंवा ती पिवळी पुस्तकं जी स्टेपल मारलेली असतात ती आणि मटक्याचे अंदाज व्यक्त करणारी ही वर्तमानपत्र, अशा स्वरूपाची मोठी विक्री व्हायची. ज्या वर्तमानपत्रात मटक्याचे अंदाज येतात ना, त्या वर्तमानपत्राची बसस्टँडच्या स्टॉलवरची विक्री खूप मोठी होती. अजून एक गंमत आहे, म्हणजे जी मी प्रत्यक्ष अनुभवली ती तुम्हाला सांगतो. अनेक वर्तमानपत्रांमध्ये असं होतं की छोट्या छोट्या गावामध्ये जे प्रतिनिधी आणि एजंट असायचे ते एकच असायचा. म्हणजे एजंट तोच प्रतिनिधी आणि तोच बातम्या द्यायचंही काम करायचा, तोच पेपर विकायचंही काम करायचा. गंमत अशी असायची की हा माणूस 10-5 अंकाची एजन्सी घ्यायचा, त्याचा वार्ताहर म्हणूनही तोच काम करायचा आणि त्या वार्ताहरकीच्या ओळखपत्राच्या जोरावर तो पोलिसांशी खूप उत्तम संबंध ठेवायचा आणि याच संबंधाच्या जोरावर त्याचं काम मस्त चालायचं. मटक्यालाही अडचणी यायची नाही आणि वर्तमानपत्राची विक्री, त्यातूनही पैसे मिळायचे. 4 पैसे जाहिरातीमधून देखील मिळायचे. असा हा एकमेकाच्या सहकार्याने चालणारा मटक्याचा आणि वर्तमानपत्राचा व्यवसाय होता. आता ही सगळी मंडळी मटका चालवतात हे पेपर चालवणाऱ्या माणसांना सुद्धा माहीत असायचं. खास करून वितरण विभागाचा आग्रह असायचा की असू द्या, अशी एक 100 एजंट आहेत, आमचे 1000 पेपर जातात, तुमचं काय अडचण आहे, आणि तोच वार्ताहर म्हणून देखील काम करायचा. खरं तर वर्तमानपत्राचं सर्क्युलेशन चालवण्यासाठी मटक्यानं खूप मोठी भूमिका निभावलेली आहे. मी अशा 3 दैनिकात काम केलंय जिथे मटक्याचा आकडा छापला जायचा. खरं तर संपादकीय विभागाला हे कळायचं पण नाही की आकडा येतो कसा, छापल्या कसा जातो. कारण 11:30 पावणे-12ला कामं संपून निघून गेली माणसं की शेड्युलिंगचा माणूस तो आकडा घेऊन टाकायचा आणि तो छापायला देऊन टाकायचा आणि तो आकडा प्रकाशित केला जायचा. अशा स्वरूपाची वर्तमानपत्राची आणि मटकेवाल्यांची ही सरमिसळ, हे हातात हात घालून चालणं कायमच आलेलं आहे. आजही अनेक अशा स्वरूपाची वर्तमानपत्र आहेत जी केवळ आणि केवळ मटक्यासाठी चालवली जातात. याचे आकडे येणाऱ्या माणसांना प्रोफेसर म्हटलं जातं आणि हे प्रोफेसर मंडळी बिनबोबाटपणे वर्तमानपत्राशी सरळ सरळ संपर्क साधतात आणि म्हणतात की आमचे आकडे छापा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. या साप्ताहिकांचे जे चार्ट यायचे ना, की या दिवशी त्याचीही मोठ्या प्रमाणात छापण्यासाठीचे पैसे वर्तमानपत्राच्या मालकांना ब्लॅकने मिळायचे. अगदी लाख 1.5 लाख रुपये एकेका आठवड्याचे जे पैसे दिले जायचे आणि त्याच्या जोरावर वर्तमानपत्राची कमाई देखील खूप मोठी होती. म्हणजे एकूणच वर्तमानपत्राच्या विश्वामध्ये मटक्याचं एक अनन्यसाधारण महत्व होतं आणि अनेक वर्तमानपत्रांना जगवणारा मटका हे साधन होता. त्यामुळंच मटक्यांच्या बातम्या औपचारिकता म्हणून यायच्या आणि त्या तेव्हाच जिरायच्या देखील. पोलिसांशीही चांगले संबंध असायचे. पोलिसांमधले बहुतेक खालच्या पातळीवरचे, म्हणजे पोलीस नाईक वगैरे या पातळीवरची सगळी माणसं मटका खेळताना दिसायची, आकडा लावताना दिसायची आणि वरचे अधिकारी आकडा लावण्याच्या ऐवजी आपला महिन्याचा नक्की आकडा घेऊन जाताना दिसायची. म्हणजे साध्या पोलिसांचं आकडा लावणं आणि अधिकाऱ्यांचं आकडा घेऊन जाणं हे इतकं मस्त होतं की या दोघांचं मेतकूट छान जमलेलं होतं. मटकेवाला, पोलीसवाला आणि वर्तमानपत्र या सगळ्यांच्या एकूणच सांगड घालण्यातून मटक्याचा व्यवसाय खूप उत्तम पद्धतीनं चालायचा. तर मंडळी, गंमत अशी आहे की या मटक्याच्या धंद्यात मटका लावणारा कधीच यशस्वी झाला नाही, मटका खेळणारा कधीच यशस्वी झाला नाही. जो आकडे देत होता तो मात्र नक्की यशस्वी होत होता. रतन खत्री एका मटक्यात आकडे टाकून आकडा काढायचा आणि तो आकडा आला असं जाहीर व्हायचं म्हणे. खरं तर या मटक्यात कागद टाकतानाच मटका लावणाऱ्यांचे पैसे देखील त्याच मटक्याच्या अंधारात टाकले जायचे आणि तिथेच ते गडप व्हायचे. गंमत अशी आहे की त्या काळात क्रॉसबार एक्सचेंज होते आणि या क्रॉसबार एक्सचेंजमध्ये टेलिफोन लावताना तुम्हाला ऑपरेटरला मागून ट्रंक कॉल घ्यावा लागायचा. तेव्हा त्या ट्रंक कॉल लावताना, म्हणजे मुंबईवरून आकडा निघाला की मुंबईचा माणूस जिल्ह्याच्या ठिकाणच्या माणसाला जेव्हा फोन करायचा तेव्हा ते ट्रंक कॉल लागायचे आणि क्रॉसबारच्या एक्सचेंज मधल्या त्या टेलिफोन ऑपरेटरला तो आकडा ऐकता यायचा. म्हणून छोट्या छोट्या टेलिफोन ऑपरेटर ऑफिस जवळ लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करून जमा असायचे. आकडा कळला आणि तो जाहीर व्हायच्या आधीच तो आकडा लावून काही लोक मोकळी व्हायची. त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा होत होती. पण रतन खत्रीच्या प्रामाणिकपणावर लोकांचा प्रचंड विश्वास, जितका एखाद्या भक्ताचा आपल्या देवावर विश्वास असतो ना, तेवढाच रतन खत्रीवर लोकांचा विश्वास. त्यानं अनेकांना श्रीमंत केलं अशा वदंता देखील आहेत. अनेकांना क्षणात श्रीमंत करणारा आणि कणाकणानं गरीब करणारा रतन खत्री
अखेर आज आपला मटका सावरून निघून गेलाय, पण त्याच्या दंतकथा मात्र कायम राहणार आहेत. वर्तमानपत्राच्या विषयात तर रतन खत्री हा नेहमीच एक अविभाज्य घटक बनून राहणार आहे.